सावकारी व्यवसाय करून व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी राहुरी शहरातील काही प्रतिष्ठितांनी अमृता क्षीरसागर या महिलेच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या दुकानावर ताबा घेतलाय। या महिलेचा पती शनिवारपासून बेपत्ता आहे अशा आशयाची लेखी तक्रार अमृता क्षीरसागर यांनी श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली आहे। पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये अमृता क्षीरसागर यांनी म्हटलंय की राहुरी शहर आणि परिसरामध्ये काही प्रतिष्ठित सर्वजण सावकारी व्यवसाय करतात। त्यांनी पती राजेंद्र क्षीरसागर यांना धमकी देऊन त्यांना गायब केलंय। या संबंधित 13 लोकांविरुद्ध आपली तक्रार आहे। त्यांचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी तक्रार अर्जामध्ये करण्यात आली आहे। काल आम्ही ह्या पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो। काल त्यांनी आमची काही तक्रार घेतली नाही। काल परत आम्ही श्रीरामपूरला गेलो। श्रीरामपूरला मोठ्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। त्यावेळेस त्यांनी तो अर्ज घेतला आणि फोन करून सांगितलं का वाघ साहेबांना भेटा उद्या। आज सकाळी परत आलो तर ते सकाळी परत दुसऱ्या साहेबांनी आम्हाला म्हणे परत 4 वाजता या। आता आलो तर आणखी काही नंबरलाच बसलेलो आहे। त्या लोक आहे ना सगळे हे जे आहेत ना नाव दिलेले हे सगळे सावकारकीचा धंदा करतात आणि धमक्या देत राहतात। ह्यांच्यापासून आमच्या जीवाला सगळ्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांच्या जीवाला धोका आहे आणि आमच्या नवऱ्याच्या पण जीवाला धोका आहे। उद्या काय करता काय नवऱ्याला माझ्या झालं तर हे सगळे जिम्मेदार ठरतील। स्थानिक पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। याबाबत राहुरीमध्ये चर्चेला बरंच उधाण आलंय। सतीश पोलसौंदर सह मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।